एक उद्योग आला का जिल्ह्यामध्ये? 4 मंत्री, एमआयडीसी जागा नाही, नवीन उद्योग नाही. माझी विनंती आपल्या सगळ्यांना की आपण सगळे मिळून या सगळ्या संदर्भात आपल्याला आवाज उठून पेटावं लागेल, रस्त्यावरची लढाई लढावी लागेल. मी सावंत साहेब तुम्हाला धन्यवाद देईल जळगावकरांच्या वतीने, जिल्हावासियांच्या वतीने, की आज आपण आवर्जून आलात. या मोर्चाला आम्हा सगळ्यांना ताकद देत आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये लक्षात घ्या, सगळे चोर वामटे एक झाले. आता कोणामध्ये हिंमत नाही राहिली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर यायची. गिरणेवर 7 बंधारे बोलायला तयार नाही. नारपार आठवलं का? नारपार गिरणा घोषणा केली, वर्ष झाला बोलायला वेळ नाही, एक शब्द नाही. मग आपण आता लोकांमध्ये जावं लागेल. माझ्या बहिणीचं, लाडक्या बहिणीचा पगार नाही, विधवा बहिणीचा पगार नाही. पीएम किसानचा मोठ्या थाटावाटात कार्यक्रम घेतला. गुलाबभाऊ, 25% शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे नाही. शेतकरी कृषी विभागात जातात, त्यांना सांगितलं जातं की तांत्रिक अडचण आहे, फेऱ्या मारायला लावतात आणि आत्मनिर्भर शेतकरी म्हणतात. त्यामुळे माझी या जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून एक शिवसैनिक या नात्यानं आपण आज सुरू केलेलं आंदोलन हे प्रतिकात्मक पद्धतीने आपण या ठिकाणी निषेध नोंदवत, ज्या मंत्र्यांनी महाराष्ट्राची मान खाली घालवली त्यांच्या पुतळ्याचं दहन करत, जिल्हाधिकारी महोदयांना सरकारचे प्रतिनिधी म्हणून निवेदन देत आता तरी भानावर या ही विनंती आपण करणार आहोत. अजून एक मंत्री तुम्हाला माहिती आहे, भुसावळचा मंत्री एक माहिती आहे का? त्याचं खात्यात माहिती नाही कोणाला, अजून जिल्ह्याला मंत्री आहे का माहितच नाही. तो सुमडीत चालू त्याचं इन करून खाली मान घालून गुरु चालतोय तो. अरे वस्त्रोद्योग मंत्रीपद मिळालं तुला, अरे लादा वाटल्या पाहिजे. टेक्सटाईल पार्क अमरावतीला आणि वस्त्रोद्योग मंत्री आमचा जळगावचा, जलसंपदा मंत्री आमचा जळगावचा. 7 बंधारे आणि नारपारवर बोंब नाही, बरोबर आहे. पाणी पुरवठा मंत्री स्वतःला पाणी वाढावा, तो लाज वाटली पाहिजे. सांगलीच्या ठेकेदाराला आत्महत्या करावी लागली, आत्महत्या करावी लागली. स्वतःच्या गावाला धरणगावला पाणी पुरवठा नाही. आणि म्हणून आज या सगळ्या संदर्भात आपल्याला बोलावं लागेल, लोकांपुढे हे मांडावं लागेल. काल राहुल गांधींनी आपल्या उद्धव साहेबांच्या उपस्थितीमध्ये वस्तुस्थिती मांडली की निवडणूक आयोग आणि भाजपा मत चोरी करून लोकांचे मन आणि मत चोरण्याचं पाप करतोय. लक्षात घ्या, आता उघडे झालं भांडं. आता येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल म्हणून तर घाबरलं यांना. 11 आमदार सत्तेतले, 2 खासदार सत्तेतले, तरी मी येऊ देऊ. सतीश अण्णा बी लागतो, आप्पा बी लागतो, अजून आमच्या ताईना बी मागे लागेल. कशासाठी लागताय तुम्हाला? का भीती वाटते तुम्हाला? आणि म्हणून माझा दावा आहे की भाजपाचा जनतेच्या मनामध्ये स्थान नाहीये. ते चोऱ्या करतात, फसवतात, दबाई, दहशत आणि वेगवेगळ्या यंत्रणेचा वापर करून ते लढतात. आणि म्हणून आता आपल्याला रणामध्ये लढाई लढायची, एवढं आपल्याला विनंती करतो. आणि आजच्या मोर्चाला आपण सगळे आलात तर सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण दादा बोलले ते खरं आहे की भारावून गेलो आम्ही. हजारो शेतकरी रस्त्यावर येत आहेत. ही सुरुवात आहे, ऑगस्टचा महिना आहे, काल क्रांती दिन झाला. आता इथून पुढे ही क्रांतीची चिंगारीची पेटवली आपण. जोपर्यंत यांना सत्तेहून खाली उतरत नाही तोपर्यंत हा चालू केलेला क्रांतीचा मोर्चा आता थांबणार नाही. म्हणून मी मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.